टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलेला आहे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि शहर परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे। असं जरी असलं तरी नद्यांच्या पाणी पातळीमधली वाढ मात्र कायम असल्याचं बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 34 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि जिल्ह्यातील जवळपास 60हून अधिक बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस पडलेला आहे ते पाहता यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आल्याचं देखील या निमित्तानं बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणाचा जर विचार केला तर राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे काल उघडले गेलेले होते, त्यातले 4 दरवाजे हे आता बंद झालेले आहेत आणि एकाच दरवाजातून जवळपास 4000 क्युसेक्सचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि तो देखील एक कोल्हापूरकरांसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण राधानगरी धरणातून होणारा विसर्ग कमी झालेला आहे। तर दुसरीकडे अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवल्याची माहिती कर्नाटक प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अलमट्टी धरणातून 1,20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे हा कोल्हापूरकरांसाठी दुहेरी दिलासा म्हणावा लागेल। नदीकाठच्या गावातील लोकांसाठी देखील एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। एका बाजूला पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग देखील कमी झालेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।